ताईंना विनंती करतो, ताई आपल्या सुंदर अशा आवाजामध्ये आपण एक मुकडा आपल्या आशीर्वाद घेऊन भावना द्या. नमो बुद्धाय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रांती ज्योती, जय शाहूजी, जय भीम, जय भारत, जय संविधान. आजचा हा इतका अविस्मरणीय सोहळा आम्हा कलावंतांच्या आयुष्यात आम्ही पहिलं पाहतोय. कारण भारतात अनेक ठिकाणी जयंती करतो, पण या अशी जयंतीची सुरुवात म्हणजे या ठिकाणी आता हे श्रीफळ वाढवून जसं कार्यक्रमाला सुरुवात करताना पूजनाने होते, तसंच या ठिकाणी या मैदान सजवण्यामध्ये आणि जयंतीच्या सुरुवातीसाठी इतका जल्लोष हा सुरुवात तयारी करण्यासाठी हे असं पहिल्यांदा कुठेतरी पाहायला मिळतंय. आणि म्हणून हा सगळ्या मुंबईकरांचा अभिमान आहे. आणि मुलुंडमधील सगळेच जण तुम्ही आमच्यावरती अतिशय प्रेमच आहे सगळ्यांचं. आणि या ठिकाणी आम्ही जमलो, या ठिकाणी आम्ही विनोद भाऊंपर्यंत पोहोचलो, आमच्या रणदिवे दादांपर्यंत, मकरे दादांपर्यंत, भोसले दादांपर्यंत, सगळ्या जणांपर्यंत पोहोचलो हे एकाच व्यक्तीमुळे, ते म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे डॉक्टर आदरणीय डॉक्टर भीमराव जाधव यांच्यामुळे. कारण आपण कोणामुळे कुठे पोहोचतो हे कधी विसरू नये. आणि त्यामुळे आजच्या ह्या खूप छान मंगल सवयी आम्ही इथे या ठिकाणी आलो. यायला थोडासा उशीर झाला, माफी मागतो. तर 10 एप्रिल रोजी म्हणजे ज्या एका भीमाच्या लेकरानं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हा महोत्सव ते इथे या ठिकाणी करतात, ते भीमाचं लेकरू इतकं कर्तृत्वान आहे की त्याचं कर्तृत्व काल रात्री सुद्धा एक छोटासा किस्सा घडला. पाहून आमचे कलावंत इथून गेले, 3 सीट होते आणि ते पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेले. मग पोलिसांनी अडवलं. भाऊला एक फोन केल्यानंतर पुढे काय झालं, काही त्या कलाकारांचा काही फोन नाही आला. आम्हाला माहिती आहे लगेच झालं असेल. त्यामुळे इतकं मोठं कर्तृत्व आहे भाऊंचं. आम्हाला दुःख होतं कधी कधी, खूप उशिरा आमची ओळख झाली आहे. तर त्यामुळे ह्या भीमाच्या लेकराला उदंड निरोगी आयुष्य लाभावं की इतकं मोठं कार्य या मुलुंडमध्ये अख्ख्या मुंबईकरांना माहिती आहे. आणि नक्कीच विनोद भाऊ तुमच्यासोबत आदरणीय डॉक्टर भीमराव जाधव आहेत. तुम्ही नाशिककर तर ग्रेटच आहात. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 9 एप्रिलला वाढदिवस आहे आपला, तुम्हाला 130 वर्ष जगायचं आहे. आणि त्यामुळे डॉक्टर ज्यांच्यासोबत आहेत तर नक्कीच सगळेच जण आपल्याला खूप दीर्घायुष्य लाभणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्हाला खूप मोठा मान सन्मान दिलात. आदरणीय खूप सारे या ठिकाणी सन्माननीय व्यक्ती आहेत. त्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करते. आणि मी सुद्धा एक ओबीसी समाजातून आलेली एक सामान्य गेल्या म्हणजे 5 ऑक्टोबर 2022 रोजी गुरव पुजारी या समाजातून येऊन विज्ञानवादी बुद्ध धम्माचा स्वीकार मी दीक्षाभूमीला केलेला आहे. त्यामुळे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या संत तुकारामांच्या श्लोकाला, त्या अभंगाला स्मरून राहिलेलं जे काही पुढचं आयुष्य आहे माझं, ते या संपूर्ण भारतात नाही तर जगभरामध्ये या महापुरुषांचं जे काही योगदान आहे ते शाहिरीच्या मार्फत, शाहिरीतून तळागाळात, घराघरात, जनमानसात पोचवायचं आहे. आणि हे काम आदरणीय भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार जॉलीदादा मोरे यांच्यासोबत मी करत आहे. आणि शेवटचा श्वास सुद्धा त्याच विचारमंचावर जय भीम आणि नमो बुद्धाय म्हणताना जावा, एवढीच माझी तथागतांच्या चरणी नेहमीच प्रार्थना राहते. त्यामुळे या ठिकाणी 2 ओळी आपल्या आग्रहाखातर मी गाऊन दाखवते. कवी आहेत आदरणीय जॉलीदादाच, कारण ते सुद्धा उत्तम कवी आहेत. त्यांचे वडील नागेश कवठेकर आणि त्यांचे हे चिरंजीव आणि अख्खं कुटुंब कलेला वाहून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचंच गीत या ठिकाणी 2 ओळी गाते. धन्य धन्य भारत देश, देशाचा खरा ग्रंथ. धन्य धन्य भारत देश, देशाचा खरा ग्रंथ. आज वंदितो भारत सारा, मुजरा मानाचा करते मी संविधानाला. मुजरा मानाचा करते मी संविधानाला. हो मुजरा मानाचा करते मी संविधानाला. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. 5 तारखेला यायचं बरं ना, तर म्हणतील 10 तारखेला आहे कारण. आणि हॅलो, आणि लक्षात घ्या की 5 एप्रिलला षण्मुखानंदमध्ये आपण मोठा कार्यक्रम करतोय, जिथे 250-2600 लोक बसतात आणि जवळजवळ 6 लाख भाडं आहे. पण आनंद असा होतोय की जास्तीत जास्त तिथे उपस्थिती जर कोणाची आहे तर ती मुलुंडकरांची आहे. त्यामुळे हे माहेरघर आहे माझं मुलुंड. आणि म्हणून
आता तुम्हाला एक छोटस सादरीकरणाची झलक दाखवली, त्यामुळे एवढंच लक्षात घ्या की शोरूम में इतना तो गोडाऊन में कितना. आणि तिकिटाचा दर आहे, मकरे दादांनी सांगितले तिकीट आपण ठेवलेले आहे 200, 300, 500 आणि 700. नक्की सांगा. थँक्यू सो मच. हो, या ठिकाणी आहेतच मकरे दादा.